वसमत शहरातील ज्येष्ठ पत्रकार शरीफ आलम यांचे सुपुत्र कादरी सय्यद मोहम्मद आलम यांनी MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत डॉक्टर होण्याचा मान मिळवलाय. JII इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च कॉलेज बदनापूर जालना येथील MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कादरी सय्यद मोहम्मद आलम यांनी MBBSच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचा मान मिळवलाय. त्यांच्या या यशाबद्दल खासदार फौजिया तहसीन खान, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजूभैया नवगरे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, दैनिक गाववालाचे संपादक विजय दगडू, ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट चंद्रकांत देवणे, मारुती धोंडे, ज्येष्ठ पत्रकार इसाक पठाण, संपादक फेरोज पठाण, तसेच नातेवाईक युनुस आलम, शफी अहमद, ॲडव्होकेट सिराज आलम, मुस्तफा आलम, जावेद आलम, अली आलम, मसूद आलम, वसमतचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शारे अहमद, मुजीब आलम, सामी सर, ॲडव्होकेट फैजल आलम, ॲडव्होकेट सऊद कादरी आदींनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या. माझं प्राथमिक शिक्षण बहिर्जी स्मारक विद्यालय इथे झालं आहे. त्याच्यानंतर नीटच्या तयारीसाठी मी नांदेड येथे क्लासेस घेतले. चौगले सर, समी सर, मोठे ऑकर सर यांच्याकडे. आणि माझा MBBSमध्ये जालना येथील IMSR कॉलेजमध्ये नंबर लागला होता 2020 साली. त्याच्यानंतर माझे फायनल इयर आता संपले आहे, उत्तीर्ण झालो आहे. त्याच्यामध्ये माझ्या शिक्षकांचा, आईवडिलांचा खूप प्रतिसाद होता. मला पुढे चालून PGची तयारी करणार आहे सध्या एक वर्ष. त्याच्यानंतर PG झाल्यानंतर लोकांच्या सेवेसाठी. याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? श्रेय सर्वात प्रथम माझ्या वडिलांना आणि सगळ्या माझ्या शिक्षकांना. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.